नमस्कार मित्रांनो, चैतन्य फूड ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। मित्रांनो, आज आपण प्रवास करत चाललो आहोत पुणे बेंगलोर हायवेवर। पुण्याच्या साईडला पेठ नाका लागतो त्या ठिकाणी आपण आज भेट देणार आहोत आणि या ठिकाणी आपण भेट देणार आहोत एक विशेष कारण आहे। एका आपल्या मित्रानं म्हणजेच एका वडापाव विक्रेत्यानं एक सुंदर अशी गाडी तयार केलेली आहे। ही मूवेबल गाडी आहे, त्याचबरोबर ही ओमनीमध्ये गाडी डिझाइन केलेली आहे। या गाडीमध्ये चालक व्यवस्थित बसू शकतो, अट्रॅक्टिव्ह झालेले आहे आणि त्याचबरोबर वडापावसुद्धा स्वस्त आणि मस्त। या ठिकाणचा हा प्रसिद्ध असा वडापाव आहे। दिवसाला 700-800 वडापाव याचे खपतात आणि संपूर्ण स्टोरी आज आपण जाणून घेणार आहोत आणि ही गाडी कशी तयार झाली हे सुद्धा माहिती घेणार आहोत। किती खर्च आला हे सुद्धा माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहे। तुम्ही येताय माझ्याबरोबर पेठ नाका या ठिकाणी। चला सुरुवात करूया। वळव राजकुमार पवार पेठ। स्टार्टिंगला म्हणजे माझं क्वालिफिकेशन होतं डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग। वडील एक्सपायर झाल्यानंतर मी इकडे गावीच आलो, कारण गावी आई एकटीच होती, त्याच्यामुळे इथे येऊन काय करायचं हा मोठा प्रश्न होता, कारण सपोर्ट करणारा घरातला एकमेव व्यक्ती मीच होतो। मग त्याच्यानंतर मी इथे आलो 2014 साली। 14 साली आल्यानंतर मग आमचा पहिल्यांदा वडापावचा गाडाच होता। त्याच्यानंतर मी इथे येऊन ती संकल्पना वडिलांचा गाडा होता हां। त्याच्यानंतर मी इथं आल्यानंतर म्हटलं ती संकल्पना आपण पुढे चालूया। मग त्याच्यानंतर 2014 साली मग मी वडापावचा गाडा चालू केला। सुरुवातीला सर मला असे प्रॉब्लेम आले की बाबा इंजिनिअरिंग करून वगैरे हा वडापावचा गाडा टाकतोय, मग हे कसं होणार। हां, तर लोकांनी माझे प्रश्न उपस्थित केलेले, पण आता त्या लोकांची बघण्याचा दृष्टिकोन हा माझा या वडापावच्या व्यवसायामुळे भरपूर चालतो आहे आणि त्याच्यामुळे तरी जास्तीत जास्त 500-600 सर वडापाव जातो आहे माझा। रिन्युएशन वगैरे कधी केलं? रिन्युएशन आता माझा पहिल्यांदा गाडा जो होता स्टीलमध्ये, तो ह्याच्या अगोदर दुसरा होता आणि आता रिन्युएशनमधून मी फूड व्हॅन बनवलेली आहे नवीन, 1 महिना झाला आता। ही आता गाडीला बनवायला जुनी आम्ही गाडी घेतलेली, ती गाडीला मी रिन्युएशन करून हे फूड व्हॅनमध्ये तिला कन्वर्ट केली। साधारणतः हिला 3.5 ते 4 लाख रुपये खर्च आला। आता कसा व्यवसाय, कसा रिस्पॉन्स आहे? ग्राहकांचा रिस्पॉन्स तर सर कस्टमर तर येऊन खातात वडापाव, चांगला त्यांना आवडते। हां, आणि काय भविष्यात करायचं? अजून याची मला पुढं फ्रँचायझी खोलायची माझी इच्छा आहे सर। फ्रँचायझी वडापाव करून आणि काय आहे? वडापाव आणि मिरची भजी सर आहे माझ्याकडे। हो, सकाळी असते? सकाळी 9:30 ते संध्याकाळी 9 वाजेपर्यंत आम्ही असतोय सर। हां, दोन्ही भजी वडापाव दोन्ही? हां, दोन्ही। किती रुपयाला वडापाव? वडापाव 10 रुपये आणि मिरची भजी 15 रुपये। 15 रुपये। किती जण आपण काम करतात? आम्ही सर 4 जण आहे, मी स्वतः 2-3 कामगार आहेत माझ्यापाशी आणि माझा मोबाईल नंबर आहे 8484 030 929। गाडी सर इथं पेठ नाक्यावर शिराळ स्टॉपवरती गाडी असते। वडापाव 10 रुपये आणि मिरची भजी 15 रुपयाला। भजी 5। पवार वडापाव एक असं ब्रँडेड क्वालिटी असं त्यांनी बनवलेलं आहे, नाव पण झालेलं आहे। आम्हाला इथला वडापाव खूप छान लागतो, आम्ही नेहमीच इथून वडापाव घेऊन जातो आणि वडापाव अतिशय स्वादिष्ट आणि 10 रुपयामध्ये वडापाव मिरची अजूनसुद्धा मिळतं। सुरुवातीला त्यांचा लहान धंदा होता, आता क्वालिटी असल्यामुळे धंदा वाढलेला आहे, धंदा 1 नंबर आहे। म्हणजे माझं काय म्हणजे घरात सगळं लवकर उठून म्हणजे मी सगळं सपोर्ट करते, म्हणजे भाजी वगैरे बटाटा शिजवणे सगळी म्हणजे आम्ही करतो घरात
आणि आमच्या नणंदबाई आहेत त्या भाजी वगैरे करून देतात. आता शक्यतो सगळे लोक बिझनेसमध्ये उतरायला लागले, त्यामुळं आता एवढं काय असं वाटत नाही मला. म्हणजे चांगलं चाललं आहे, म्हणजे माझा पण सपोर्ट चांगला आहे, त्यांचा पण आहे. आम्हाला कसं म्हणजे व्यवस्थित चाललं म्हणून काय वाटत नाही. तर मित्रांनो, आपण वडापाव तर अनेक ठिकाणी अनेक वेळा ट्राय केलेले आहेत, पण या पेठ नाक्याच्या वडापावची एक खासियत आहे, ती म्हणजे हा वडापाव 10 रुपयाला स्वस्त आणि मस्त आहे. आणि याची सुरुवात खूप कष्टातून झालेली आहे. वडिलांचा व्यवसाय, त्यानंतर मुलांना टेक ओव्हर केला आणि आता हा 10 रुपयाला अजूनसुद्धा हा वडापाव मिळतो आहे. तर वडापाव माझ्या समोर आलेला आहे. बऱ्यापैकी मोठा वडा आहे, तुम्ही बघू शकता. आणि ब्रेडसुद्धा खूप चांगला आहे. तर ट्राय करूया. खूप गरमागरम आहे आणि सॉफ्ट आहे, जास्त यामध्ये मसाला वापरलेला नाही. त्याचबरोबर थोडासा चपट्या आकाराचा आहे. तुम्ही भाजी वगैरे बघू शकता याच्यामध्ये. तर एक एनर्जी बूस्टर म्हणून किंवा जाता जाता पटकन खाण्यासाठी कमी वेळामध्ये पटकन खाऊ शकतो आपण. एकावेळी 2 वडे खपू शकतात एकावेळी. आणि हा वडापाव नक्की ट्राय करा. जर तुम्ही पुणे बेंगलोर हायवेवर असाल तर पेठ नाक्याच्या इथं उड्डाण पुलापासून खाली आला की हा तुम्हाला वडापावची गाडी बघायला मिळेल. मस्त.